तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना, तर मे महिन्याचे पैसे येण्याकरिता इथे शासनाचा मोठा जी आर आलेला आहे। तर इथं तुम्ही बघू शकता लाईव्ह, इथं जी आर तुम्हाला मी दाखवत आहे मित्रांनो। तर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचे जर का तुम्हाला पैसे येण्यासंदर्भात, हे मे महिन्याचे पैसे येण्यासंदर्भात तुम्हाला इथे सरकारने जी आर पाठवलेला आहे। तर त्या जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे, तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साइडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच व्हिडिओची महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहणार। तर बघा या शासन निर्णय जी आर मध्ये काय दिलेलं आहे, तर बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा जी आर आलेला आहे। तर या जी आर मध्ये काय महत्त्वाची माहिती इथे तुमच्यासाठी दिलेली आहे, तर बघू शकता कोणत्या, जसं की संजय गांधी आणि श्रावणबाळ, निवृत्ती वेतन, तर भरपूरशे इंदिरा गांधी, तर सर्व योजनांचे या जर का तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे। तर बघा या जी आर मध्ये काय दिलेलं आहे, तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो। तर बघा यामध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता लाईव्ह। तर बघा प्रस्तावना इथे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार योजना, त्यानंतर बघा श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना या योजने आणि केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापत्रकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वित्तीय वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कार व केंद्र पुरस्कार योजनांचे माहे एप्रिल 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। तर बघू शकता इथे लाईव्ह माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना मे 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी बघू शकता इथे त्यांनी सांगितलेलं आहे, त्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजने निवाह बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराची होती। तर बघू शकता यांनी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे। तर या पोर्टलमध्ये काय, या जी आर मध्ये काय सांगितले गेलं आहे मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की जसं की तुम्हाला मे महिन्याचे पैसे येण्यासाठी त्यांनी इथे तुम्हाला महत्त्वाची बातमी सांगितली आहे। तर बघू शकता जर का तुम्ही डीबीटी हे तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला ते लिंक करून घ्यायचं आहे, कारण की इथं शासनाचा जी आर आलेला आहे। तर तो जी आर कधी आला, तर बघू शकता इथे तारीख देखील तुम्हाला सांगतो 28 एप्रिल 2025 रोजी हा जी आर आलेला आहे। तर महत्त्वाचा जी आर तुमच्यासाठी असणार आहे। जर का तुम्ही इथे बघू शकता संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना किंवा या सर्व योजनांपैकी जर का तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा जी आर तो असणार आहे। तर बघू शकता इथे तुम्हाला ह्या सर्व योजनांपैकी जर का तुम्ही लाभ घेत असाल, जसं की संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृत्तपत्रकाळ योजना निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या सर्व योजनांचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा आजचा ह्या जी आर असणार आहे। तर ह्या जी आर मध्ये महत्त्वाचं काय सांगितलं गेलं आहे, तर बघू शकता महत्त्वाचं एकच असणार आहे की तुम्ही डीबीटी जर का इनेबल केलं नसेल तर तुम्हाला मे महिन्याचे पैसे येणार नाही, अशा प्रकारे या जी आर मध्ये सांगितलेलं आहे। तर बघू शकता शासन निर्णय, या निर्णयामध्ये काय सांगितले गेलं ते देखील आपण एकदा बघूया। तर बघा या निर्णयामध्ये काय दिलेलं आहे, तर बघा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। बघू शकता डीबीटी पोर्टलद्वारे ह्या सर्व योजनांचे तुमची निधी वितरित करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृत्तपत्रकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, आता बघू शकता NSAP या योजनेतून
तुम्हाला स्पष्टपणे सांगितले गेलं आहे इथे मित्रांनो. या योजनेतून बघू शकता लाभार्थ्यांना मे 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची इथे सदहुरहू योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. बघू शकता यांनी स्पष्टपणे सांगितले गेले आहे मित्रांनो. तर या GRचं एकच महत्त्व असणार आहे, जसं की तुम्ही DBT तुमचं इनेबल आहे का हे तुम्हाला चेक करणे या शासन निर्णय GR मध्ये सांगितले गेलं आहे. म्हणजेच तुमच्या बँक खात्याला हे आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे, अशा प्रकारे इथे सांगितले गेलं आहे. तर बघू शकता हा GR अवर सचिव महाराष्ट्र शासन, तर महाराष्ट्र शासनाचा हा GR असणार आहे. तर खूप महत्त्वपूर्ण GR. जर का तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल, ज्या योजनेचे मी संपूर्ण तुम्हाला नाव सांगितलेलं आहे, जर का तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा GR असणार आहे. तर बघू शकता इथे सर्व माहिती दिलेली आहे, तर तुम्ही स्पष्टपणे वाचू देखील शकता मित्रांनो. तर तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही स्पष्टपणे सगळी माहिती वाचू शकता. तर बघू शकता मी तुम्हाला स्क्रॉल करून देखील दाखवतो. तर महत्त्वाचे पॉईंट्स आपण या GR मधले घेतलेले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा समजला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच जर का तुम्हाला कामाचे व्हिडिओ जर का पाहायचे असेल, शासन निर्णय GR, शेतकरी योजना किंवा इतर योजना जर का तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.